हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि इथे तुम्ही पाहू शकता, मी सामान आणायला गेले होते, जे की शॉपची कटलरीसाठी संक्रांतीनिमित्त मला शॉपसाठी सामान आणायचं होतं. म्हणजे मी खूप सारं नाही, जे नाही त्या गोष्टी आणल्या होत्या, कारण भरपूर सामान आहे अजून दुकानात. इथे बेलपिंपळगावमध्ये चहा घेतला, जो की खूप फेमस आहे मलाई चहा. तर त्यानंतर आम्ही लगेच शॉपवर आलो. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. काल जरा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घसा जरा बसला आहे, पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पूर्ण आराम केला होता. तरी काही मी दुकान म्हणजे उघडलीच नाही. सोमवारी पूर्ण मी रेस्ट घेतली, कारण मग दवाखाना वगैरे केला, मग रेस्टच घेतला. इथे तुम्ही पाहू शकता, हे सगळे भरपूर ब्लाऊज असे शिवून झालेले आहे. कस्टमर येतात तर चालू आहे म्हणजे घ्यायला वगैरे. काल तर काही जणींना टाळलं मी, नाही झाले म्हणून. येणार आजचं काम तर कंटिन्यू करावंच लागेल. तर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं की दाखवलं, मी आज श्रामपूरला गेले होते इथे माल आणायला एका शॉपमध्ये. तर आत्ता तुम्ही पाहू शकता, राईट 4 वाजलेले आहे. हे पहा, तर राईट 4 वाजलेले आहे. आत्ता मंगळवार आहे आणि मी आज माल आणायला गेले होते, त्याच्यामुळे आज सगळा वेळ माझा तिकडंच गेला आहे. सकाळी मी 11:30 वाजता निघले होते घरून, तर 4 वाजलेत मला माल आणता आणता. आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तसं मी काय काय आणले. बट त्या मालामध्ये 16,000चा माल आहे, पण कोणी म्हणणार नाही तो माल 16,000चा आहे, कारण कटलरीच्या छोट्या छोट्या वस्तूंची किंमत खूप सारी असते. आणि ती किंमत अशी मी म्हणजे सांगू नाही शकत. पण ज्वेलरी वगैरे, इमिटेशन ज्वेलरी वगैरे तशी खूप महाग असते. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे हळदीसाठी जो सेट असतो ब्रायडलच्या, तर तो हळदीचा सेट पण आणलेला आहे मी रेंटवर देण्यासाठी. पुन्हा जो बेबी शॉवरचा सेट असतो तो पण आणलेला आहे मी रेंटवर द्यायला. आणि तो कोणता आहे मी तुम्हाला तो पण दाखवते. आणि आत्ता संक्रांतीनिमित्त बोरन्हाण जे करतात मुलांचे, त्या बोरन्हाणचा सेट पण मी रेंटवर द्यायला आणला आहे. बट पाहू आता. पहिल्यांदा सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. सारखा काहीतरी इन्कम सोर्स आपल्याला चालू राहायला पाहिजे. घरी राहून मध्ये जरा डोकं लावलं पाहिजे आणि यातूनच आपली इन्कम चांगली. चला, भरपूर सारे कटलरी मी आणलेली आहे. जी मी कटलरीची म्हणजे आणलेली आहे ती तुम्हाला मी थोडक्यात दाखवते, ती काय काय आणले आता खोलून. म्हणजे लावायच्या आधी मी तुम्हाला शेअर करते काय आणले ते. आणि आतापासून ब्लाऊजला म्हणजे आजपासून 7 दिवसांनी संक्रांत आहे. आणि दुखण्यामुळं तर मला काही काम झालेलं नाही, दुखण्यामुळे काहीच करता आलेलं नाही. त्यामुळं आता काय बसून चालणार नाही. आता 7 दिवस मला कंटिन्यू काम करायचे आहे. आणि पाहूया काम कुठपर्यंत उरकतं येते. चला, मी तुम्हाला माल आणलेला आधी शेअर करते, काय काय आणलेलं आहे मी ते सगळं दाखवते आधी तुम्हाला. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे काही मी टिकल्याचे पॉकेट्स वगैरे आणलेले आहे. म्हणजे माझ्याकडे तसे भरपूर सारे आहेत, तिथं कॉर्नरला तुम्हाला दिसत आहेत खूप सारे. पण मग आता जे संक्रांतीला लागतील ना चंद्रकोर वगैरे, तर ते मी भरपूर सारे आणलेले आहे. आणि रुमाल माझ्याकडे पहिलेही होते बरेच काही, पण हे मी म्हणजे हे पण आणलेले आहे 2 क्वालिटीमध्ये मुलांसाठी. हे या पद्धतीने काही कलरमध्ये अवेलेबल आहे आणि हे मुलींसाठी. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे पण मी आणलेलं आहे हळदी कुंकू वाणासाठी. म्हणजे जर कोणाला हवे असेल हळदी कुंकू, तीळ वगैरे, हळदी कुंकूचं जे पान म्हणतो ना आपण, ते देण्यासाठी, तर ते त्यांच्यासाठी आणलेले आहे. नेल पेंटचे बॉक्स आणलेले आहेत. आणि हे मी ब्लीच, हे फेशियल किट मी स्वतःसाठी आणलेलं आहे, याचं काही नाही एवढं. ह्या बँगल्स आणलेल्या आहे भरपूर क्वालिटीच्या, रोज पिंक शेडमध्ये. पुन्हा ह्या ज्या आहेत ह्या मध्ये घालण्यासाठी बँगल, कारण माझ्याकडं पहिल्या खूप साऱ्या बांगड्या आहेत, तर त्या पण जातील. आणि ह्या मी काही नॉर्मल आणल्या आहेत म्हणजे. तर हे पण आणलेलं आहे गोल्डन ग्लोचं एव्हरेजचं गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क. आणि निशामध्ये रेड कलर आणलेला आहे. प्रोईज आणि स्टेफ्रीचे नाईट स्पॅड्स आहे. आणि प्रोईजचे जे स्पॅड आहेत डबल एक्सेल आहे. हे मी नाही आणणार नव्हते, बट म्हटलं एक घेऊन पाहावं. रेडीमेड जे मेहंदीचे छाप आहे ते, आणि गेले तर मग पुन्हा आणता येईल. श्रामपूर काही जवळ नाही आम्हाला नेवाशापासून, त्यामुळं काही नाही. हा एक ज्वेलरीचा जो दिसतोय तुम्हाला, हा मी स्वतःसाठी आणलेला आहे. महाग आहे थोडासा, 1,500पर्यंत, पण आणला आहे मी स्वतःसाठी संक्रांतीला. आणि याच्यामध्ये पायाचे सेट आहे भरपूर सारे. आता ते तुम्हाला मी असं मोठे दाखवते. आणि परत हे क्लचर आहे. हे आता काही काही ना, हे जे मंगळसूत्र आहेत ना, हे सुट्टे पडले. हे या पद्धतीने असे नथीचे बॉक्स आहे. हे ब्लीच आणलेले आहे 30-30 रुपयेवाले. आणि हे लॉंग मंगळसूत्र आहेत. साडी पिन आणलेले आहेत काही.
आता प्रत्येक नाही दाखवता येणार बॉक्स खोलून, पण ह्या लहान हे ब्लॅक बँगल खूप डिमांड होती इथे, त्यामुळं ते आणलेलं आहे. अजून हे जे तुम्ही पाहू शकता सध्या ट्रेंड आहे याचा, तर हे पण आणलेले आहे. एकदम म्हणजे एक्साइटेड कलर म्हटलं तरी चालेल, पहाटा क्षणीच आवडतील असे कलर आणलेले आहे. हे एक आहे 4. ह्या घासल्यांची डिमांड होती, स्मूथ जे तुम्ही पाहिले असतील ते पण आणलेले आहेत. डिमांडनुसारच आणते मी माल, जसं गावात दुकान आहे त्यामुळं इतकं काही नाही, जसं लागेल तसं आणते मी कोणी मागितलं तर. ह्या ऑल साईजमध्ये बँगल्स आणलेले आहेत, लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे बोरन्हानचे 2 रेंटवर देण्यासाठी हे 2 आणलेले आहे कलरमध्ये. एक ब्ल्यू आहे आणि एक ऑरेंज कलरमध्ये असे आणलेले आहेत, जे सेट आपल्याला रेंटवर द्यायचे. बट मला नाही वाटत ते रेंटवर म्हणजे 1-2 यूजमध्येच हे होतील ते, कारण लहान मुलं तिळगुळ ठेवणार नाही त्याचे घातल्यानंतर, त्याच्यामुळे नाही सांगता येणार. हा एक सेट आहे, आता हे मी दाखवेल नंतर कधी खोलून. आणि हा आहे हळदी सेट, जो की मी रेंटवर द्यायला आणलेला आहे. आणि हा आहे फ्लॉवर सेट, तर खाली पण आहे याचा, कारण हा मी एक जणीला रेंटवर दिला आहे त्यामुळे तो असा सुट्टा पडला आहे, दिला होता काल. आणि त्याचं मी भाडं बऱ्यापैकी म्हणजे 300 रुपये भाडं मी घेतलं होतं त्याचं. आणि हळदीचं सेट मी म्हणजे हे जे सेट आहेत हे 2 मी नगरवरूनच आणलेले होते, पण हळदीचं नाही गेला, बाकीचे गेले. आणि हा बोरन्हानचा जो सेट आहे ना, तो पण आजच आणलेला आहे. तर इतकं सगळं आहे असं सामान आणलेलं. आणि सामान एवढं दिसतं, पण पैसे फार लागतात त्याला. आता जे ह्या बिझनेसमध्ये असतील त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी, मला तर सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर सगळ्यात जास्त जर पैसे कशाला लागले असतील तर ह्या गोष्टीसाठी, जे की मी मंगळसूत्र लॉंग आणि शॉर्टमध्ये गॅरंटेड आणते, नेहमीच आणते मी, तसं काही नाही, नेहमी मंगळसूत्र वगैरे मी खूप सारे आणते. तर ह्यावेळी पण खूप सारी व्हरायटी आणलेली आहे मी, खूप सारी व्हरायटी पाहायला मिळेल प्रत्येक याच्यामध्ये. लॉंग पण आहे, शॉर्ट पण आहे, सगळे आहे, खूप छान छान डिझाईन आहेत. हे पहा, या पद्धतीने एकदम काय म्हणतो आपण, पाहता क्षणी आवडेल अशा डिझाईन्स आहेत सगळ्या. तर हे मला स्वतःला पर्सनली फार आवडलं होतं. हे पण बघा स्टोनमध्ये छान आहे आणि खूप जणींना आवडेल पण. तर हे आणलेले आहे मी आज. याला जास्त पैसे तर यालाच लागले, कारण त्याची जरा डिमांड पण जास्त आहे आणि जरा कॉस्टली आहेत ते. तर चला ठीक आहे, तर तुम्हाला मी पुन्हा कधीतरी दाखवेल खोलून की कोणते गळ्यातले कसे आहे ते. बट आत्तासाठी मी एवढंच, आता हे सामान मी सगळं लावते आणि त्यानंतर मी ब्लाऊज शिवायला घेते. तर कामाच्या गडबडीमध्ये स्वतःलाही लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण तर स्वतःकडे लक्ष कधी देणार. माझं असं नाही होत की मी स्वतःला लक्ष देत नाही, मी भरपूर स्वतःला लक्ष देते. पण दिवाळीनंतर मी इतकी दणदण झाली होती माझी की मी 1-2 दिवससुद्धा रेस्ट केली नाही. आणि किंवा व्हायरल इन्फेक्शन असतात, व्हायरल इन्फेक्शन म्हणा, त्याच्यामुळं जरा थोडंसं झालं होतं सर्दी खोकला वगैरे. आणि नॉर्मल असं मी ओके आहे, कारण बरं वाटल्यानंतर मलाच दम निघत नाही, मला माझं काम बोलवतं. आणि केलं, फक्त 2 दिवस रेस्ट केली मी. आज सकाळी मी तुम्हाला मगाशी जसं की दाखवलं, माल आणायला गेले होते सकाळी 11 वाजता आणि मला यायला कमी आहेत, तर 4 वाजलेले आहेत मला. तर चला आपण आता हे सगळं सामान मी शिफ्ट वगैरे करते सगळं आणि तुमच्याशी शेअर करते आणि लगेच आपण आपले ब्लाऊज कंटिन्यू करायला घेऊ.
नेटचं ब्लाऊज स्टिच करायला घेतलं होतं एक, म्हणजे की नेटचं ब्लाऊज होतं. त्यानंतर मी अजून एक ब्लाऊज शिवलं होतं जे की मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर मी 2 ब्लाऊज स्टिच केले होते सामान लावल्यानंतर, आणि कस्टमर पण फार होतं, त्यामुळं मग मला अजून एक ब्लाऊज कवर करायचं होतं, पण ते काही जमलं नाही. तर मी इथे एक का होईना 2 का होईना पण ब्लाऊज स्टिच केले होते. तर चला तुम्हाला पुढे शेअर करते मी. तर इथे मी 2 ब्लाऊज स्टिच करून घरी गेले होते लगेच, आणि संध्याकाळी मी जेवण झाल्यावर ब्लाऊज कटिंगला घेतले होते, ते तुमच्यासोबत शेअर करेल मी, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की 2 ब्लाऊज दाखवते मी जे की शेअर केले. तर इथे वाजले आहे रात्रीचे 12:30. तर या 12:30च्या आधी पण माझे काही ब्लाऊज कट करून झाले होते, त्यामुळं नंतर मी म्हणजे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल की मी किती ब्लाऊज कट केलेत ते. तर चला पाहूया. ते तुम्ही पाहू शकता माझे बऱ्यापैकी ब्लाऊज कट करायचे बाकी राहिलेले आहेत. तर मला जवळजवळ 2:30 ते 2:45 वाजले होते रात्री झोपायला, आणि माझे बरेच ब्लाऊज कट करायचे बाकी राहिले होते. शिवणकाम म्हटलं की वेळ आणि काळ पाहायचा नसतो. ज्यावेळी समोरच्याला जी गोष्ट लागेल त्यावेळेस ते आपलं कंप्लीट करून द्यायचं, हेच आपलं काम असतं. तर इथे मी तुम्हाला थोडक्यात शेअर करते की मी पेपर कटिंग करत होते ब्लाऊजची, आणि 12:30 पाऊणे 1 वाजला होता. मिस्टर 1-2दा येऊन पण गेले. ते म्हणे झोप आता, खूप वेळ झाला. पण आपल्याला आपली जबाबदारी समजते की आपल्याला उद्या कोणाचं आणि किती द्यायचं आहे. तर जसं की मी तुम्हाला दाखवलं, अजून माझे जवळजवळ 5 ते 6 ब्लाऊज अस्तरचे कट करायचे बाकी होते. तर हे 6 ब्लाऊज अस्तरचे कट झाल्यानंतरच माझं सगळं काम फिनिश होणार होतं, आणि डोळ्यावर तो झोप इतकी आली होती. पण काय करणार आता, आपण घेतलेलं काम आपल्याला पहिले पूर्ण करायचं हे आपलं टार्गेट असतं. त्यामुळं मग मी पहिले काम पूर्ण करून घेतलं. आणि तुम्ही पाहता कानात हेडफोन, तर मला काहीतरी म्हणजे गाणे वगैरे ऐकताच काम करायची सवय आहे. शांततेत तर काही काम होत नाही. दिवसभर कस्टमरचा गोंधळ कानात असतो, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. इतकी सवय होऊन गेली आहे ह्या गोंधळाची ना, की नाही सांगू शकत. तर इथे मी ना पेपर कटिंग वगैरे करत होते, जी की कटोरीची होती. आणि मी पॅटर्न वगैरे वेगवेगळे वापरत नाही. बऱ्याच जणी वापरतात असे पॅटर्न साईज अकॉर्डिंग, पण मी प्रत्येकाला पेपर कटिंग वेगळी येते, कारण मग प्रत्येकीची ही मापं पण वेगळी वेगळी असतात. आणि जे माझे नेहमीचे कस्टमर आहे मी त्यांची मापे जपून ठेवते. नेक्स्ट टाईम त्यांनी कमी जास्त करायला सांगितलं त्याच्या अकॉर्डिंग मी त्या मापामध्ये कमी जास्त करून देते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी पेपर पॅटर्न्स काढत होते. तर चला आपण पाहूयात पुढे व्हिडिओमध्ये किती ब्लाऊज मी कट केले ते तुम्हाला दाखवते. तर ही झाली होती माझी पेपर कटिंग, बऱ्यापैकी पेपर कटिंग झाली होती माझी. तर चला पाहूयात आपण. इथे तुम्ही पाहू शकता 2:40 झालेले आहे, म्हणजे जवळजवळ मला 2:45 वाजले होते. आणि आता मला खूप झोप आली होती. सगळं कटिंग वगैरे झालं होतं, तरीही त्यातले 3 अस्तरचे ब्लाऊज शिल्लक राहिलेत, जे की मी तुम्हाला दाखवते. तर ही जी लाल पिशवी आहे यामध्ये जे अस्तर उरलेले आहे कट करून जास्तीचे ते ठेवले. याच्यामध्ये सगळे कटिंगचं साहित्य, म्हणजे जुने पेपर पॅटर्न्स, मापाची वही वगैरे सगळं. आणि ही जी पिशवी दिसते तर ही होती ब्लाऊज कटिंग केलेली पिशवी, जे की मी ब्लाऊज जेवढे कट केले ते. आणि याच्यामध्ये ते राहिलेले जे 3 अस्तरचे ब्लाऊज आहेत, जे की वरती दुसरीकडे ठेवले होते, ते माझ्या लक्षात आले नाही, आणि शेवटी ते राहिलेच मग. तर इथे आली होती मला खूप सारी झोप, त्यामुळं आजचा व्हिडिओ एंड मी इथंच करते, आणि आता झोपते मी. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.